नंतरही खूप छान प्रोसेस झाली. जेव्हा तुम्ही म्हणालात ना की द्रौपदी माता आल्याय, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ना मृणाल कुलकर्णीचा चेहरा डोळ्यासमोरून आला. आणि त्याच्यानंतर जेव्हा पायांवरती तुम्ही प्रोसेस घेत होता, तेव्हा म्हणजे पोटरीच्या खाली नडगी असते ना, ते खूप दुखलं, खूप दुखलं. आणि आता एकदम थांबलेलं आहे ते. आणि आज स्पंदनं खूप जाणवत होती, म्हणजे डोकंही असं हलत होतं खूप प्रकाराने. अशा मुंग्या 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 डोक्यामध्ये वगैरे येत होत्या. आणि खूप छान वाटलं आज, एकदम आता हलकं हलकं वाटतंय. आणि मगाशी मी म्हंटल ना की मला असं रागाचं, तर राग नाही येत ताई. आजकाल समोरची व्यक्ती चुकीची वागली ना, तर तिच्यासाठी डोळ्यात पाणी येतं की हिला कधी समजणार कसं असायला हवं, किंवा तिची कीव करावीशी वाटते. कोणी पण असो, शेजारी असो, पाजारी असो, कोणी असो. राग नाही येत, पण असं वाईट वाटतं, ह्यांना कधी हे सगळं समजणार, ह्या कधी सुधारणार, यांचं कसं होणार असे. आणि असंच काहीतरी विचार येतात मला. आणि दुसरी गोष्ट, मंदिरात गेलं ना आजकाल की डोळ्यासमोर फक्त घळघळ घळघळ पाणीच येतं. हा पण एक मला तुम्हाला कधीच सांगायचं होतं की काही मागावंसं तर नाहीच वाटत, पण डोळ्यातनं पाणीच येतं मूर्तीला पाहिलं की. खूपच म्हणजे एकदम छान वाटतं तेव्हा पण. तर एकंदरीत आजची प्रोसेस आणि हे सगळं सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान. अटकतंय. हा. नमस्कार ताई. मला ना आज अगदी प्रचंड ऊर्जा होती, भरपूर. आणि संपूर्ण शरीर एकदम हलकं झालं. आणि मला खूपच अगदी खूपच म्हणजे छानच वाटलं, अगदी बरं वाटलं एकदम. आणि मला माझ्या कुलदेवते भवानीचं दर्शन झालं. आणि हृदयात कलावती आई बसलेल्याचं मला दर्शन झालं. आणि पहिल्या सुरुवातीला तुम्ही जे बोलायला सुरुवाती केलं ना, त्यापासून तर शेवटपर्यंत जे शब्द तुम्ही बोलत होता ना, ते सगळे माझ्यासाठी होते फक्त. त्यामुळे मला अगदी खूपच म्हणजे खूप असं आनंद, ऊर्जा, हलकं वाटलं. एकदम संपूर्ण शरीर हलकं हलकं. छान वाटलं ताई, धन्यवाद. आभारी खूप. आणि ज्यापासून मी ध्यानाला बसायला लागल्यापासून ना, माझ्यात खूपच बदल होत गेला. मला खूप आनंद वाटायला लागला. अगदी बरं वाटतंय मला. धन्यवाद ताई. आणि रोहिणी ताईंना पण धन्यवाद. मी आणलंय तुमचं, तुम्हीच आलात तिथे, तुम्हाला बरोबर तुमच्या सोडले. नमस्कार ताई. खूप खूप दिव्य अनुभूती होती. प्रत्येक श्वासाबरोबर एनर्जीचा अतिशय असा प्रचंड असा फ्लो शरीरभर पसरत होता. आणि उच्छ्वासाबरोबर प्रत्येक वेळी काही ना काही बाहेर पडत होतं, हे जाणवत होतं. तुम्ही जेव्हा सांगितलं ना की मूलाधारातून श्वास आपल्याला हृदयापर्यंत न्यायचाय, ती प्रोसेस खूप खूप सुंदर होत होती. आणि त्याच्यानंतर हृदयात आणि ब्रेनमध्येही प्रचंड व्हायब्रेशन्स होती. आणि मला खांद्यापासून ते पूर्ण सोल पर्यंत पायाच्या पूर्ण वेळ असं म्हणजे खूप 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 काहीतरी असं शरीरातून बाहेर पडत होतं. खूप रिलॅक्स वाटतंय आता. पूर्ण बॉडी अशी मोकळी मोकळी मऊ मऊ झाली असं वाटतंय. खूप सुंदर अनुभूती होती. धन्यवाद. बोलू मी? नमस्कार होता ताई. आजची प्रोसेस एकदम छान झाली. म्हणजे माझ्यावरती तर म्हणजे तुम्ही जसं जसं सांगत होतात, मला जिथे जिथे दुखत होतं तिथे प्रत्येक श्वास घेऊन मी तिथे फिरवत होते. आणि जेव्हा तुम्ही हृदयावरती फिरवायला सांगितलं तेव्हा छान म्हणजे प्रोसेस झाली. आणि नंतर असं तुम्ही जेव्हा सांगितलं की मानेत घ्या विशुद्ध चक्रात, विशुद्धी चक्रातनं काहीतरी म्हणजे असं ढेकर असं नाही म्हणता येणार, पण गॅसेस कसे बाहेर पडतात तसं काहीतरी बाहेर पडताना चांगलंच जाणवलं मला. आणि जिथे जिथे दुखलं तिथे फिरवल्यानंतरही एकदम म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला ती स्पंदनं जाणवत होती की माझं ते बरं बरं होतंय, म्हणजे असं जाणवत होतं. आणि जेव्हा आता म्हणजे जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जसं सांगितलं तसं श्वास घेऊन तिथे फिरवल्यावरती आमचं आम्ही करू शकतो काय. अगदी नक्की करू शकता तुम्ही कधीही करू शकता. धन्यवाद. आणि तुमच्या इथे जेव्हा मागे रेल्वेचे आवाज येतात तेव्हा म्हणजे मी खरं कल्याणची आहे. आता 2 वर्ष झाले मी पुण्यात आली, पण मला इतकं छान वाटतं, मी कल्याणमध्ये असल्यासारखा मला भास होतो. इतकं मस्त वाटतं एकदम. बाकी प्रोसेस पण छान झाली. धन्यवाद. थँक्यू.
राधिका. हा ताई, आत्मवंदन खूप सुरेख प्रोसेस झाली आणि सगळ्या देवी दिसत होत्या. तुळजाभवानी, सप्तशृंगी, इंगलाज माता, नंतर लक्ष्मी माता. पण असं ना माझ्या माझ्या म्हणजे इथे काहीतरी असं ओघळलंय असं वाटत. पण मी हात लावून पाहिलं तर इथे काहीच नाही. पण असं जाणवत होतं की ताई काहीतरी ओघळतंय. ताई सांभाळा स्वतःला, पण कमजोर नाही आहोत कुणी. आपल्यात प्रचंड ऊर्जा आहे. देवी काही फोटोत नाहीये, आपण साक्षात देवी आहात सगळेजणी. नारायण आणि नारायणी तत्व आपल्यात आहे, हे महसूस करा. टिटवाळ्याचा गणपती पण दिसला. पण आणि मी हलवत होते सगळं. असं इतकं छान वाटत होतं ना, की ते म्हणजे प्रोसेस होती होती खूप सुरेख होती. आणि खूप सुरेख वाटतंय ताई. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजची प्रोसेस अगदी जे मनात होतं ते सगळं मिळालं, एवढं सांगायचं होतं. मी विद्या बोलते. विद्या ताई, जे मनात होतं माझ्या सगळं ते रागाबद्दल वगैरे वगैरे सगळं ते सगळं मिळालं. धन्यवाद. हा मनीता बोलते. आत्मवंदन ताई, तुम्ही जेव्हा बोललात ना द्रौपदी माता आलेल्या आहेत तर मला खूपच आनंद झाला. आणि माझ्यावरनं खूप प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे जिथे सांगितलं ना ब्रेन जवळ म्हणजे मान ना माझी दोन्ही साईडला दुखत होती ना, भरपूर म्हणजे खूप दुखत होतं, एवढी ऊर्जा होती. आणि हार्टवर पण होती आणि पायाला गुडघ्याजवळ पण होती. आणि ती प्रोसेस बरोबर झाली की तुम्ही म्हणालात ना श्वास तिकडे घेऊन जा, श्वास घेऊन जा आणि खाली सोडा म्हणून बोललात ना, तेव्हा ती खाली तळपायापर्यंत ती सगळं निगेटिव्हिटी गेली. आणि आता खूप हलकं पण वाटतंय मानेजवळ ताई. आणि खूप छान प्रोसेस झाली. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आत्मवंदन ऋताताई आणि अनघाताई, आजची प्रोसेस खूप सुंदर होती आणि तुम्ही जे आधी सांगितलं ना ते तर म्हणजे हे कोणीच कोणाला सांगणार नाही, इतकं छान होतं. लवंगांची प्रोसेस आपण घरातल्या माणसांसाठी पण त्यांना करायला सांगितली तर चालेल का? लवंगांचा जो तुम्ही उपाय सांगितला तो का तो फक्त आम्हीच करायचा? नाही असं काही नाही, तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींना पण सांगू शकता, चालेल. आणि ते हलवून लावून 11 द्यायचं आणि दिवस. हो करा करा, अगदी अवश्य करा. सगळ्यांचं धन्यवाद, कल्याण होईल. धन्यवाद ताई. खूप छान. हे कुठेही मिळणार नाही असं आहे, एवढंच फक्त मी सांगू शकते. खूप काही शब्दच नाही, इतकं छान आहे. धन्यवाद माऊली. ममता आहे, ममता हात होता का बेटा तुझा? होता, पण खूप वेळ झालाय ना, मी म्हणून म्हटलं नंतर बोलू. ठीक आहे. काल सकाळी तुम्ही सांगितलंत ना की ऑरा हे कट करून झोपायचं, म्हणजे ऑरा लॉक करायचा आणि कट करून झोपायचं सगळं. तर रात्री ना मला खूपच मान दुखत होती. काय रिझन मला पण माहिती आहे. मी म्हटलं मी काय उचललं नाही, काय नाही, का माझी मान हे पूर्ण भाग दुखते. मी ना ते तुम्ही म्हटलं ते मला का आठवलं पदायचं, मग मी केलं ते. केल्यावर माझी मान जी थांबली ना लगेचच, की कशामुळे ते झालेलं ते ऑटोमॅटिकली थांबलं. मुद्दामून शेअर करते बिकॉज समटाईम्स आपण असं वाटतं की अरे हे उपाय आपल्याला लागणार आहेत का आता, म्हणजे आत्ता हवेत का, काय गरज आहे का, पण आपण करत नाही किंवा आता नको नंतर करतो नंतर करतो, म्हणजे मग असं होतं आणि आपण करत नाही. यूज होतात खरं तर. मग मला काल तर खूपच लगेचच अनुभव आला म्हणून मी जस्ट शेअर केलं. आजची प्रोसेस खूप छान होती. प्रचंड ऊर्जा होती. आदित्य स्तोत्र लागले तेव्हापासूनच मी एवढी ग्लानीत होती ना म्हणजे मला, की मला ते बंद करायचं. मला वाटलं मी विसरली बंद करायचं. इथपर्यंत मी ह्याच्यात होती. खूपच ऊर्जा होती. आणि प्रोसेस पूर्ण क्लिअर आणि छान झाली. जेवढं अंग एकदम जड-जड झालं होतं, तेवढं एकदम स्थिर, शांत आणि क्लीन झालं असं वाटतं. थँक यू. मला खरं तर पवनसुत्त क्रिया जी आपण घेतली होती मास्टर्स, ती पुन्हा असं वाटतं की ती घ्यावी, पण त्याच्यासाठी बराच होमवर्क करावा लागतो आणि इतक्यात तो शक्य नाहीये.
कारण मी फिरस्तीवर आहे. पण ज्या काही प्रोसेसेस आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत त्या खूप डीप आणि खूप काही काम करणाऱ्या आहेत. तर आपण जरूर करा. मी असली काय आणि नसली काय 100% रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. आल्यावर आपण आणखीन ऑरावर आणि त्या काही प्रोसेसेस ज्या आपण आधी घेतल्या होत्या, मग आता जसं आपल्याला आज्ञा मिळते तसं आपण करतो. माझं इथे काहीच काम नसतं. एक पोस्टमन आहे मी फक्त. फक्त पत्र देण्याचं काम करते. बाकी सगळं भगवतीचं काम होतं. माता द्रौपदीला ही इच्छा होती हे सगळं देण्याची, त्यामुळे त्या कनेक्ट झाल्या होत्या. काहीही माहिती नसतं की कोण काय करून घेणार आहे. बसलं की ते आपोआप येते, क्लिक होते. बाकी आपल्याला पत्र मिळाली आहेत. आपण सगळे खुशाल आहात. मी तर रजा घेते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय श्री. आणि आज नक्की या. सुखदाताई येतात आहेत. तर त्यांना त्यांचा उत्साह वाढवा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. जय श्री.